तर त्यावरती चौकाराची मोहर लागली आहे. फ्री हिट बॉल ऑन साईडला खेळला, फटका चांगला आहे, गॅपमध्ये खेळलाय, वाईड इश लॉंग ऑन, काऊ फेस, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. सलगचा दुसरा चौकार आपण पाहतोय जय बजरंग खाटेकरच्या विरोधामध्ये. अगदी आपण पाहतोय बॅट्समन स्ट्रायकिंग इनवरती दर्शनला आपण पाहतोय सलगचा दुसरा चौकार वसूल करतोय. यापूर्वी बीमर होता जो फाईन लेगला खेळला, त्यानंतर पुढेच होता, ऑन ड्राईव्ह केला, मिड विकेटच्या बाहेर चौकार आलाय. 9 धावा. फटका चांगला आहे पण फिल्डर तिकडे तैनात आहेत. चांगला झेल टिपलाय, फलंदाज होतोय बाद. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सनी होतं सज्ज. अगदी आपण पाहिलं तर यापूर्वी 2 चौकार जरूर आले होते, पण त्यानंतर डीप मिड विकेटला एक चांगला झेल. अतिरिक्त धावेचा इशारा पंचाचा, मात्र आपण पाहतो एक्स्ट्रा रन इकडे मिळेल. धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने पुढे 10 या आकड्यावरती 10 रन्स ऑन बोर्ड. 10 धावा आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा द्वितीय फेरीतील दुसरा सामना आहे, महत्वपूर्ण सामना आहे. इथून जिंकलं तर क्वालिफायर मॅच खेळायला. ड्राईव्ह केलाय, क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा देखना फटका, कॉपी बुक स्टाईलमध्ये तंत्रशुद्ध करणारा हा मंत्रमुग्ध करणारा फटका आपण पाहतोय. बॉल कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. तंत्रशुद्ध फटका आपल्याला पाहायला मिळाला. टेक्निकली फार सुंदर फटका होता. ओहो हो, स्ट्रेट हिट अँड ग्रेट हिट, मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफच्या बाहेर. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. तंत्रशुद्ध फलंदाजी ज्याला म्हटलं जातं. टेक्निकली फुल स्ट्रॉंग बॅटिंग आहे, मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आणि असा क्लास जर एखाद्या खेळाडूकडे असेल तर त्या खेळाडूला रोखणं फार कठीण आहे. जॉन्टीला आपण पाहतोय सलगचे 2 चौकार वसूल करतोय. एक कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर कव्हर ड्राईव्हचा फटका आणि त्यानंतर स्ट्रेट हिट सरळ बॅटनं मिड ऑफच्या डोक्यावरनं लॉंग ऑफच्या बाहेर चौकार आला. पुन्हा एकदा सरळ बॅटन ड्राईव्ह करतोय. समोर फिल्डर डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉलला उचलतील. फंबल झाल्यात, सेकंडचा प्रयत्न नसेल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. सिंगलने धावसंख्या पुढे. स्कोर मित्र मला माहिती देतात धावफलक 19. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे, कारण एक वाईट बॉल आहे, एक बीमर आहे आणि एका चेंडूचा खेळ अद्यापही शिल्लक. सचिन पहिल्यांदा स्ट्राईकवरती येत आहेत या डावामध्ये. आतापर्यंत आपण पाहिले तर पहिल्या सुरुवातीला दर्शनने वार केला, त्यानंतर जॉन्टीनं आक्रमण केलं आणि आता सचिन येतो स्ट्राईकला. शेवटचा बॉल, पहिल्या षटकातील अंतिम चेंडू. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, जिथे आउटफील्डमध्ये फक्त 2 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात आणि हा देखील गॅपमध्ये खेळलाय. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी और अब हमारी. आणि आता आपण पाहतोय यापूर्वी ज्या प्रकारची बॅटिंग केली दर्शननं, त्यानंतर आपण पाहिलं जशी स्ट्राईक मिळाली जॉन्टीला, त्याने देखील आक्रमण केलं आणि आता जसा स्ट्राईकवरती बॅट्समन सचिन आला आणि त्या सचिनने देखील सुंदर फटका लगावत असताना संघाच्या डावाला आकार दिला. षटक क्रमांक पहिला पूर्ण. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर 23. 23 धावा धावफलकावरती एका गड्याचा मोबदल्यामध्ये. लॉस ऑफ 1 विकेट, 23 ऑन बोर्ड. चांगली सुरुवात मित्र म्हणेन, दमदार सुरुवात, फक्त चांगली नाही हेल्दी रन रेटने सुरुवात झाली. 23 धावा तब्बल वसूल झाल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. जय बजरंग काटेकर फिल्डिंग लावायचे लगेच, कारण शिरगाव संघानं अटॅकिंग सुरुवात केलेली आहे. शिवप्रेमी शिरगाव विरुद्ध जय बजरंग काटेकर ही मॅच. सेकंड ओव्हर बॉलिंग मार्कमध्ये अक्षय जय आहे.
कॉमेंट्री बॉक्सकडून मोठ्या रनअपने अजय बॉलिंग मार्कमध्ये येतोय. यापूर्वीच्या मॅचमध्ये अजयने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती काटेकर संघासाठी आणि तोच येतोय बॉलिंग मार्कवर. ऑन साईडला खेळलाय आदरणीय डॉक्टर मनोजी हरड साहेबांनी पुरस्कृत केलेल्या टी शर्ट्स तुम्ही पाहतायत खाटेकर संघाने परिधान केल्यात. सर्व पुरस्कर्त्यांचा दाशोदात्यांचा मी या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य ज्यांचं राहिलं आदरणीय सुदर्शनजी मोपे साहेब असतील, त्यासोबत ज्यांनी ज्यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य स्पर्धेला केले त्या सर्वांचा नामोल्लेख आम्ही आजच्या संपूर्ण दिवसामध्ये करू. पण यानंतर मात्र आपण पाहिलं तर क्वालिफायरची एक महत्त्वपूर्ण मॅच असेल, इम्पॉर्टंट मॅच. कॉमेंट्री बॉक्स कडून अजय पुढचा बॉल आता मुहूर्त विकेट टो एंडवरती बॉल लागला होता. बराच का चेंडू हवेमध्ये होता आणि तत्पूर्वी एक मात्र सिंगल कंप्लीट केले जाते. एका दोन धावेनं धावफलक पुढे चाललाय. बॅट्समनला देखील माहिती आहे रिस्क घ्यायची नाही आहे. पहिली विकेट लवकर गमावली, धावा चांगल्या झाल्यात, त्यामुळे कोणत्याही प्रकारची रिस्क आता घ्यायची नाही आहे फलंदाजांना. जितकं संयमी खेळ करता येईल तितकं करतील. खराब चेंडूवरती प्रहार देखील करतील. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली धावांची वसुली झाली, त्या कारणास्तव उर्वरित येणाऱ्या काही बॉलवरती थोडाफार अटॅक झाला तर ठीक, अन्यथा डबल सिंगल जरी येत राहिल्या 18मध्ये 25 जरी बनल्या तरी 50 पर्यंत टोटल पोहोचेल. यार शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉलर्स बॅक, पॉवर पॅक्ट ऑन ड्राइव्ह समोरच्या दिशेनं सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू सरळ चाललाय सीमा पलीकडे. धावसंख्येचा विचार केला तर या चौकारानं धावफलक आता 29. फटका चांगला आहे. ओव्हर द बॉलर सेट समोर एक्झिक्यूट केलाय. सेफेस्ट स्ट्रोक इन द क्रिकेटच्या विश्वातील सर्वात सुंदर आणि सेफ फटका आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. मिड विकेटला फिल्डर राजनं चांगला झेल टिपलाय. या ओव्हरमध्ये अजयनं कमबॅक करून दाखवलाय. जरूर त्याच्या विरोधामध्ये 2 चौकार आले, पण त्यानंतर मात्र तो विकेट देखील मिळवतोय. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल, मग 2 चौकार. पहिल्या 4 मध्ये 10 खर्च केल्या होत्या, पण त्यानंतर अजयनं विकेट मिळवली. इम्पॉर्टंट बॅटिंग करत असताना शिवप्रेमी शिरगावला लागणारा हा मोठा धक्का. विचार केला तर सध्या 33 धावा धावफलकावर. ऑन साइडला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने. फिल्डिंग दमदार झालेली आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त एफर्ट, लाजवाब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघासाठी धावा वाचवल्या गेल्यात.
षटक क्रमांक दुसरे ते संपुष्टात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते 35 धावा 2 ओव्हर नंतर बॅटिंग करते शिवप्रेमी शिरगाव. दोन षटकाचा गॅप पूर्ण झालाय. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे बघा चूक घडली आहे. पंचाचा इशारा वाईट बॉल आणि त्यावरती चौकाराची मोहर लागते. म्हणजे 5 धावा तब्बल इथे अंकित केल्या जातील. यापूर्वी देखील नो बॉलवरती चौकार आला आणि आता व्हाईट बॉलवरती 4 धावा मिळतात. म्हणजे 2 वेळा पंजा खोललाय पंचांनी या इनिंगमध्ये. पुढचा बॉल डिस्कूप करण्याचा प्रयत्न. फ्री हिट होता. अगदी मिस केला बॅट्समनने. फ्री हिट बॉलवरती यापूर्वी देखील आपण पाहिलं तर मोठा फटका खेळता आला नाही. आणि मात्र नो +4 आणि त्यानंतर मात्र डॉट. पहिला ओव्हरचा पहिला बॉल नो होता. बीमर होता. त्यावरती मोहर लागली होती ती चौकाराची. पहिल्या ओव्हरमध्ये 23 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावांची गती कमी करण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समनने, बॉलरने अजयने. पण बॅट्समनने जरूर आक्रमण केलं होतं. मला वाटतं जॉन्टीने चांगली बॅटिंग केली होती सेकंड ओव्हरमध्ये. 2 चौकार मारले होते. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो गौरव जसा आला त्याने व्हाईट +4 पहिल्या 5 खर्च केल्यात. त्यानंतर डॉट. शिवप्रेमी शिरगाव संघ या मॅचमध्ये मी म्हणेन फ्रंट फुटला आहे सध्या. कॉमेंट्री बॉक्स एंडकडून पुन्हा एकदा गौरव. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 खर्च केल्यात. ऑन साइडला लेफ्टी बॅटर नेहमी घातक असतात. युवराज सिंग स्टाईलमध्ये पाठवला. युवराज सिंग स्टँडमध्ये बॉल. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट. व्हॉट अ शॉट. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. काय फटका सजवलाय. ऑन साइडला पुल केला. थेट पाठवलाय. युवराज सिंग स्टँडमध्ये. व्हॉट अ शॉट. पॉवर पॅक्ड हिट. मोठा फटका आपण पाहतोय. धावसंख्या 48. 48 ऑन बोर्ड. लेफ्टी बॅटर आहे आणि लेफ्टी बॅटरसाठी ऑनसेट पॅक करण्याचा निर्णय घेतला होता प्रथम गोलंदाजाने. पण आता लॉंग ऑफ आहे. पुन्हा एकदा आणखीन एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. बॉल थेट निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर हवाई यात्रेवरती. यापूर्वी आपण पाहिलं युवराज सिंग स्टँडमध्ये पाठवला त्या आणि आता मात्र आपण पाहतोय थेट समोर लॉप करतोय. दर्जेदार फलंदाजी. अगदी यापूर्वीच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं तर मोठी टोटल सेट केली होती आणि आता या मॅचमध्ये देखील मोठी टोटल सेट होती. दुपारच्या सत्रामध्ये या रखरखत्या उन्हामध्ये ताबडतोड फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. द्वितीय फेरीतील दोन्ही मॅचेसमध्ये धावांचा जणू काही हा उच्चांक आपल्याला पाहायला मिळतोय. थेट खेळाडू कक्षाच्या वरून पाठवला होता हा बॉल.
बरं तयार होतोय पुन्हा एकदा गौरव बॉलिंग मार्कवर. रायटी बॉलर आणि लेफ्टी बॅट्समन असल्यावरती बराचदा हे चित्र आपल्याला पाहायलाच मिळतं. पुन्हा एकदा आपण पाहतोय लेग बाईसच्या स्वरूपामध्ये 4 धावा मिळतात. उपरवाला जब्बी देता देता छप्पर फाडके, अगदी जणू काही बोनसच धावा मिळतात. न्यू इयरला वेळ आहे, नवीन वर्षाला भरपूर वेळ आहे आणि काटेकर संघ मात्र बोनसवर बोनस देत चाललाय शिवप्रेमी शिरगावला. एक्स्ट्रा बघा ना किती गेल्या. 9 वरती 4 आल्या, वाईड वरती 4 आल्या, आता लेग बायच्या देखील 4 मिळाल्या. यावेळेस मात्र रनआउटची संधी निर्माण झाली होती. यष्टीरक्षक बघा. धावफलकाचा विचार केला तर एकंदरीत 60 धावा धावफलकावरती लागतात. 60 ऑन बोर्ड. अक्षय तो यापूर्वीचा हिरो. काटेकर संघासाठी ज्याने 6 धावांचा षटक हातात असताना 1 विकेट मिळवली होती. डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी ज्याने केली होती, तोच गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कमध्ये आता आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 आणि अंतिम षटक. डॉट बॉलने सुरुवात. या ओव्हरमध्ये जर कमबॅक केला अक्षयने तर ठीक, अन्यथा धावांचा फार मोठा डोंगर इथे सेट केला जाईल शिवप्रेमी शिरगावच्या वतीनं. ऑन साइडला पूल करतोय, याच गोष्टीचा उल्लेख केला होता. जर आता रोखलं नाही तर टोटल मोठी होईल आणि येस डेफिनेटली मोठ्या टोटलच्या दिशेने वाटचाल करताना शिवप्रेमी शिरगाव संघासाठी आणखीन एक मोठा फटका षटकार. षटकाराच्या मदतीने धावा संख्या टोटल 66 आकड्यावरती. अक्षय यावेळेस चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. प्लम एलबी. फलंदाज मात्र बाद्या अंपायरने अगदी पंचांनी ती अपील उचलून धरली आणि विकेटचं पतन मात्र इम्पॉर्टंट विकेट. मी अक्षयचं देखील कौतुक करेन. प्रत्येक मॅचमध्ये इम्पॅक्ट टाकतो तो खाटेकर संघासाठी. तो टेम्परामेंट त्याचा जबरदस्त पाहायला मिळाला. अक्षय पुन्हा एकदा होतं गोलंदाजी मार्कवर. डाव पहिला सुरू आहे. शिवप्रेमी शिरगाव संघ बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अटॅकिंग इंटेंटनं फलंदाजी शिवप्रेमी शिरगावची आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव येतोय. परत यार. अक्षय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. समोर खेळला फटका चांगला आहे. डीप मध्ये लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑन फिल्डर मात्र फार वेगाने पोहोचले आणि तत्पूर्वी सिंगल मात्र मिळेल. सिंगल धावसंख्या पुढे टोटल स्कोरबोर्डवरती आता आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 67. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये प्रचंड धावा बनल्या आणि या ओव्हरमध्ये कुठेतरी काटेकर संघाला दिलासा देणारी गोलंदाजी अक्षयने आतापर्यंत गेले. पुढील 2 चेंडूंचं खेळ तर शिल्लक आहे. तिथे कळेल एक्झॅक्टली आपल्याला किती धावा अक्षय खर्च करतोय. स्विंग आणि मेस, क्या बात आहे. एक लेझी अप्रोच विकेट कीपरचा.
फार लेझी अप्रोच होता. 1 रन मात्र मिळेल जरूर. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 68 वरती 68. कॅज्युअल अप्रोच सोडावा लागेल आता थोडं, कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये मोठ्या धावा बनल्यात. आता 4थ्या ओव्हरमध्ये जिथे गोलंदाज प्रयत्न करतो इतके जीवाच्या आकांताने, तिथे आता फिल्डर्सची देखील साथ फार महत्वाची आहे. शेवटचा बॉल अक्षय ऑन साईडला भिरकावलाय. तितका चांगला संपर्क नव्हता तरी देखील मिड विकेटच्या बाउंड्रीला क्लिअर केलंय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं बॉल थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. षटकार येतोय आणि षटकारानं आता टोटल थोडी चेंजेस आहेत मला वाटतं. येस, काहीतरी करेक्शन आहे. आमचे स्कोर मित्र आम्हाला कळवतील. 73 झालेले आहेत आणि 74चं लक्ष असेल. 73 झालेले आहेत, लक्षात ठेवा. 74 धावांचं टार्गेट असणार आहे. चा इशारा पंचांचा. मोठा टार्गेट सेट केलंय. पूर्वार्धामध्ये बॅटिंग दमदार आपल्याला पाहायला मिळाली शिवप्रेमी शिरगावची. आणि आता उत्तरार्धाला सुरुवात झाली आहे.
इथे देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. अग्रेसिव्ह अप्रोचनं बॅटिंग करावी लागेल. अटॅकिंग बाणा सिद्ध करावा लागेल. मिस टायमिंग बॉल हवेमध्ये. मोठी विकेट मिळू शकत होती. लक फॅक्टर ऑन भाग्य नशीब अगदी आपण पाहतोय सोबत आहे काटेकर संघाचे आणि जगदीश सारख्या फलंदाजाला जीवनदान दिलंय. फलंदाजांना जीवनदान मिळाल्यानंतर ते जास्त अटॅकिंग होतं तसं पाहिलंय. कालचं मी उदाहरण दिलं मानकोलीच्या मैदानावरती विकी पाटील असेल किंवा 22 एकर कोल्याच्या मैदानावरती अगदी 4 वरती कॅच ड्रॉप झाला होता ऋषीचा. त्याने 44 ठोकल्या होत्या. ऋषभ गायकवाड तिसगावच्या फलंदाजाच्या वडवलीच्या मैदानावरती 0 वरती जेल ड्रॉप केला होता. जेल ड्रॉप झाला होता ऋषभ गायकवाडचा. त्या ऋषभ गायकवाडनं 68 कुठल्या आणि मॅच जिंकून दिली होती तिसगावला. आणि भारतीय क्रिकेटसाठी सर्वात मोठी गोष्ट जेव्हा तिसारा परेरानं श्रीलंकन खेळाडूनं रोहित शर्माचा जेल ड्रॉप केला होता तेव्हा 264 देखील रोहित शर्माने कुठल्या होत्या. त्यामुळे सुटलेले झेले नेहमी महागडे ठरतात असं आपण पाहिलंय. आणि आता हे देखील पाहायचं की जगदीश किती अटॅकिंगली बॅटिंग करतील. स्वीप करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईनमध्ये बॉल अडवलाय. उचलतील फेकतील तत्पूर्वी कोणती धाव नाही. धावांची गती कमी ठेवलेली चालणार नाही. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहतो. आतापर्यंत चेंडू झालेले ते 5-4 डॉट. एक सिंगल. ऑन साईडला वळवलाय. मिडऑन मधून मागे बॉल डीपमध्ये लॉंग ऑनला फिल्डर तिकडे तैनात आहेत. बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी सिंगल मिळेल. धावसंख्या 2. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 2 धावा धावफलकावरती. JB11 काटेकरला आपण पाहत आहोत. शांत संयमी सुरुवात. मोठा टोटलचा पाठलाग करायचा आणि अशी सुरुवात झाली तर कुठेतरी शोल्डर डाऊन होतात. आत्मविश्वास खालावला जातो. आणि बॅटिंग लाईनमध्ये आपण पाहिलं तर थोडा अग्रेसिव्हनेस येणं थोडं गरजेचं आहे. रिक्वायर्ड रेट 24.00 आपण पाहतोय. आता रिक्वायर्ड रेट येऊन डोक्यावरती बसलाय. अगदी इथून चौकार षटकारांशिवाय कोणताही पर्याय शिल्लक नाही आहे. त्यामुळे आता चांगल्या इंटेंटने पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करावी लागेल. थोडा दमदार फलंदाजीचं स्वरूप दाखवावं लागेल जर सामन्याचा अगदी शेवटपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे तर. 74चा पाठलाग करायचा. 2 झालेल्या आहेत. 72ची गरज. 18 चेंडूचा खेळ शिल्लक. 72 स्टील रिक्वायर्ड फ्रॉम 18 डिलिव्हरीज. बोला तयार. ऑन ड्राईव्ह केलाय अलॉंग दी कार्पेट डीपमध्ये. वाडिश लॉंग ऑन काऊ फेजला बॉल. सेकंडचा कॉल. फिल्डरचा लेझी अप्रोच आणि 2 मिळाल्या. एका दुक्का सिंगल डबलने काम कुठपर्यंत चालेल हा देखील प्रश्न आहे. आता शेवटचा पर्याय शिल्लक. तुमच्याकडे हवाई मार्गाचा वापर करणं फार गरजेचं आहे. एअर स्ट्राईक हवाई हल्ला करावा लागेल आता समोर शिवप्रेमी शिरगाव या संघावरती. हनुमान खाटेकरला. पुढचा चेंडू स्मॅश करतोय. सातत्याने अलॉंग दी कार्पेट फटके एक्झिक्यूट केले जातात. थोडी खराब फिल्डिंग आउटफील्डमध्ये झालेली आहे. बॅकअपला फिल्डर आहे सुदैवाने. आणि सिंगल मात्र फक्त आपण पाहतोय. ज्या प्रकारे बॉडी लँग्वेज आपण पाहतोय JB11 खाटेकर संघाची तो कॉन्फिडन्स दिसत नाहीये. जणू काही शस्त्र टाकून दिलेत. लढण्याचीही आता ताकद उरली नाहीये. कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 आल्या होत्या. जिथे 20 यायला हव्या होत्या तिकडे फक्त 2 आल्या. आणि त्यामुळे कुठेतरी आता मात्र फिजिकल लँग्वेज दी बॉडी लँग्वेज आपण पाहतोय त्यावरून स्पष्ट सगळ्या गोष्टी दिसत आहेत. ऑन साईडला वळवलाय. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला बॉल. फिल्डर धावत राहतील. बॉल निघून चाललाय बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. स्वप्न विजयाचं दोन्ही संघांनी पाहिलंय पण बिग धमाका. अब आएगा मजा. खेल की असली शुरुआत. कोरावलेकर ट्रॉफी 2025 से शानदार दिमागदार पर्व. स्विंग अँड मिस. डॉट बॉलची समाप्ती. जागेवरून खडे खडे लॉफ करण्याचा प्रयत्न बॅट्समन देखील करत होता. रिक्वायर्ड रेट 24चा आपण चर्चा करतोय. 27.90 म्हणजे जवळपास 28 आता धावा तुम्हाला प्रति षटकामागे इथून करायचा आहेत. फार कठीण झालं सामना जिंकणं आता JB11 काटेकरसाठी. डिफिकल्ट. पुढ्यात होता. ऑन साईडला रेंजमध्ये होता. डीप मिड विकेटला झेल चांगला टिपलाय
पहिल्या विकेटचं पतन 9 या आकड्यावरती लागणार धक्का क्रमांक पहिला JB11 खाटेकरला जगदीशच्या स्वरूपात. रिक्वायर्ड रेट 30 धावा झाल्यात. 9 विकेट गमावली. एक आता 13 चेंडूचा खेळ शिल्लक आणि तब्बल 65 करायचे आहेत. 65 फार फार कठीण झाला सामना. आता 12 बॉलमध्ये 42 होताना पाहिलं आहे ग्रामस्थ मंडळ गोरेगाव चषकामध्ये. 12 बॉल 40 होताना आम्ही पाहिल्या. अगदी आपण पाहिलं तर तिसगावच्या मैदानावरती 12 बॉलमध्ये 45 देखील चेस होताना पाहिल्या. पण आता 12 बॉलमध्ये धावसंख्या 61 चेस करायच्यात. हे फार कठीण आहे. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 61 धावांची गरज आहे. JB11 खाटेकरला पूर्णपणे एकतर्फा सामना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे गरज आहे एकंदरीत 61 म्हणजे येणाऱ्या 12 बॉलमध्ये जवळपास 10 षटकार मारायचे आहेत. विश्वास पाटील तोंडरेची आठवण झाली. 11 बॉल 11 षटकार. बारामध्ये 10 मारायचे आहेत. पहिल्या बॉलवरती कोणती धाव नाही. शॉर्ट थर्डला डॉट बॉल येतोय. मॅच पूर्णपणे आता एकतर्फा झालेली आहे. रंगत उरलेली नाही आहे. अगदी जे न्यूट्रल प्रेक्षक आहेत त्यांना असा सामना बघायला आवडत नाही. किंबहुना अगदी आपण पाहिलं तर बरेचसे प्रेक्षक असे असतात ज्यांना एकतर्फा सामना पाहायला आवडत नाही, जरी त्यांचा आवडता संघ मैदानामध्ये खेळत असला. बरेच गावचे प्रेक्षक सांगतात की जरी आमच्या गावची टीम खेळते तरी आम्हाला एकतर्फा विजय आवडत नाही. शेवटच्या बॉलपर्यंत जर मॅच रंगते तर पैसे वसूल होतात त्या सामन्याचे. पण असा जर एकतर्फा सामना राहिला तर ना पंच ना स्कोरर ना कॉमेंटेटर नाही प्रेक्षक कोणालाही त्या मॅचमध्ये ती चुरस राहत नाही, ती मजा येत नाही. 10 बॉल 60 करायच्यात म्हणजे 10 षटकार कंपल्सरी ठोकायचे आहेत. फक्त औपचारिकता आता इथून. ऑन साईडला मिस्टर आमिंग बॉल हवेमध्ये. फिल्डर डाऊन दी बॉल अँड वेल जज कॅच. दुसऱ्या विकेटचं पतन 14 वरती लागणार धक्का दुसरा JB11 खाटेकरला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. अनिकेत ऑन स्ट्राईक. इथे देखील झेल होऊ शकतो पण थोडा दूर आहे. लॉंगॉनचे फिल्डर म्हणत होते की झेल व्हायला हवा पण लॉंगॉनचे फिल्डर भरपूर दूर होते. औपचारिकता शिल्लक आहे. फक्त फॉर्मॅलिटीज पूर्ण होत आहेत. ते कोणती चुरस आता आपल्याला पाहायला मिळत नाही फलंदाजांमध्ये. जिंकण्याची ती जिद्द आता मनामधून निघून गेली आहे. कारण 8 बॉल 59 करायचे आहेत. कठीण अशक्य आहे आता. कठीणही नाही म्हणू शकत पण अशक्य म्हणू शकतो. यानंतर आता मात्र फक्त एक सामना शिल्लक असेल. पराग वॉरियर्स भालूक संघ कर्णधार आपण पाठवा लवकर कॅप्टनला. येस, दुसऱ्या फेरीतील दोन्ही मॅचेस एक हाय टोटल आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या फेरीतील 2 सामने अगदी एकतर्फा झाले. जवळपास मला वाटतं 2 ओव्हरमध्येच संपले ते सामने आणि त्यामुळे भरपूर वेळ वाचला आज. धावसंख्या 16 फक्त औपचारिकता शिल्लक आहे. ऑन साईडला खेळलाय. फिल्डर देखील आता जास्त मेहनत घेत नाही. बॉल चाललाय तर जाऊन दे, ते देखील जास्त एफर्ट लावत नाही आहेत. कारण चौकाराने काही फारसा इम्पॅक्ट पडणारच नाही स्कोरबोर्डला आणि षटकार जरी आले उर्वरित 5 तरी काही इम्पॅक्ट पडणार नाही. फक्त व्हॉलेंटियर्स जर किंवा प्रेक्षक असतील तर त्यांना विनंती जरा बॉल लवकर आपण अवेलेबल करून द्या.
स्किट झाला बॉलर, अगदी तरी देखील बॉल योग्यरित्या हाताळला. डॉट बॉल येतोय. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. औपचारिकता पूर्ण होईल. पराग वॉरियर्स भालुक संघ कर्णधार आपण मंचावरती या. आता इथून शेष असलेली औपचारिकता आपण पूर्ण करू. ड्राईव्ह करतायत. स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर भरपूर व्यक्तिमत्वांचं मोलाचं महत्त्वाचं सहकार्य राहिलंय. अगदी मॅन ऑफ द मॅचसाठी देखील आपण पाहिलं तब्बल 3 पारितोषिक आहे. ट्रॉफी आहे, फ्रूट हॅम्पर आहे आणि त्यासोबत कोल्ड्रिंक देखील आहे. ही महत्त्वाची गोष्ट राहिली आहे. त्यासोबत दमदार आयोजन. अगदी फार चर्चा झाली या स्पर्धेची. 6 दिवस स्पर्धा, काय कारणास्तव 4 दिवस आपण ही स्पर्धा खेळवतोय. आणि मुरबाड परिसरातील सर्व संघ खेळताना मात्र पाहायला मिळतील. अगदी आपल्याच परिसरातील सर्व संघांना प्राधान्य दिले प्रथम. आणि अगदी मी यापूर्वी उल्लेख केला की हाताच्या बोटांवरती मोजावं इतके आयोजक आपल्याला ड्रेस कोड पुरस्कृत करतात आपल्या मुरबाड तालुक्यामध्ये. त्यामधून एक आयोजन म्हणजे कोरावळेकर चषक. तुळशीदास धुमाळ आणि त्यांची संपूर्ण टीम, ग्रामस्थ कोरावळे, अगदी प्रत्येकाचा मोलाचा वाटा या स्पर्धेमध्ये राहिला. व्हाईट बॉल. फार क्वचित वेळा आपण पाहतो ड्रेस कोड दिला जातो. फार कमी वेळा आपण पाहतो की सामन्यावरसाठी इतके पारितोषिक असतात. आणि ट्रॉफीज मेन आकर्षण राहिलं आहे यावर्षी. अशा ट्रॉफीज मुरबाड तालुक्यामध्ये प्रथमतःच मी पाहतोय. काहीतरी नाविन्यपूर्ण आहे. म्हणजे अगदी आपण पाहिलं तर जेव्हा तुम्ही मैदानावरती येता मैदानाचं स्वरूप देखील सुंदर आहे. आणि जेव्हा अतिथी कक्षाच्या समोर येता त्या ट्रॉफीज जेव्हा तुम्ही पाहता मनामध्ये ती जिंकण्याची जिद्द